काय सांगाल प्रभाग 12 चे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर एका महिलेने लग्नाचा आमिष दाखवत लैंगिक शोषण करण्याचे आरोप लावले आहेत आणि यांच्या विरोधात जी तक्रार आहे ती कनकिया पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. ह्याच्यामध्ये मला तर आश्चर्य वाटत नाही, कारण ज्या पक्षाचा आमचा भाजपचा इकडचा आमदार त्याच्यावरती हा गुन्हा दाखल आहेच की. आणि आता जे नवघर पोलीस स्टेशनला टॉवेल विषय गाजतोय त्याच आमदाराचा हा नगरसेवक आहे. त्याच्यामुळे जे आता भाजपचं महिला विधेयक आणण्यासाठी जे चालू आहे ना, ते महिला विधेयक किती चांगलं काम करते तुम्ही बघा भाजपकडनं. म्हणजे महिलांबरोबर ही अश्लील हरकते करणे. आता लास्ट टाइम मागच्या वेळेस तुम्हीच न्यूज कव्हर केलेली आहे. यांचे जे कार्यकर्ते आहेत महिलांना अश्लील हरकत करून दाखवतात, म्हणजे यांच्याकडनं दुसरी अपेक्षा करू शकत नाही. महिलांवरती बलात्कार करणं, महिलांची छेडखानी करणं, हे या भाजप पक्षाचा मला वाटतं त्यांचा जन्मसिद्ध हक्क बनलेला आहे. एकीकडे नगरसेवक जे आहेत समाजाचे रक्षक असतात, पण कुठे ना कुठे हेच समाजाचे रक्षक आता भक्षक बनताना दिसतात. ह्याच्यावरती आपलं काय म्हणणं आहे? हे भक्षक बनलेले आहेत. खर तर जे मतदार राजा आहे ना, यांनी विचार करून मतदान करायला हवं होतं. कारण ही अशी प्रवृत्ती आहे ना, ही नगरसेवक आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या जनतेचं किंवा एखादी तुम्ही विचार करा, सर्वसामान्य घरातली एखादी महिला किंवा एखादी मुलगी कुठल्या कामासाठी जर तिकडे गेली तर तिच्याबरोबर काय होऊ शकतं, हा तर विषय पुढे आलाय. पण मी इलेक्शनच्या आधी आणि महापौर जेव्हा होणार होत्या त्यावेळेला मी एक व्हिडिओ टाकला होता याच्यावरती, की आमच्या मीरा भाईंदर मध्ये भाजपचे असे किती नगरसेवक आहे ज्यांच्यावरती बलात्काराचा गुन्हा नोंद आहे. आणि एका प्रकरणामध्ये तर आपल्या डिंपल मेहताचं सुद्धा नाव आहे, त्यांच्यावरही गुन्हा नोंद आहे. म्हणजे भाजपचे जेवढे मला वाटतं जेवढे नगरसेवक झालेले आहेत सगळ्यांवरती कुठला ना कुठला गुन्हा नोंद आहे. ज्या महिलेने आरोप केले, जर त्या महिलेला न्याय नाही भेटला तर मनसेकडून जे आहे त्या महिलेला काय पाठिंबा देण्यात येणार आहे? बघा, आमच्याकडनं आम्ही एक मागणी करणार आहे की या नगरसेवक पद हे रद्द करण्यात यावं. यासाठी आम्ही इलेक्शन आयोगाला मागणी करणार आहेत आणि याच्या विरुद्ध आंदोलन तर करणार आहोत. कारण कुठल्याही नगरसेवक असो नाही तर सोशल वर्कर असो, जर तुम्ही समाजासाठी काय बांधिलकी ठेवताय तर हे तुम्हाला शोभनीय नाही. आणि लक्ष्मण जंगम हे कमी वयाचे नाहीयेत, त्यांची पत्नी आहे, त्यांची मोठी मोठी मुलं आहेत. आणि असं असताना 2022 पासून एखाद्या महिलेला लग्नाचं आमिष दाखवणं म्हणजे त्यांनाही शोभत नाही, त्यांच्यासारख्या पर्सनॅलिटीला शोभत नाही. ते त्यांनी हे करायला नव्हतं पाहिजे. आणि हे एक प्रकरण आहे का? मला असं वाटतं अशी आणखीन प्रकरणं बाहेर पडतील.